नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये। आज आपण कुठल्याही कांद्याचा किंवा टोमॅटोचा वापर न करता अगदी हॉटेल स्टाईल पालक पनीर घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। याच्यामध्ये असा कोणता पदार्थ आहे जो घातल्यानंतर त्याची टेस्ट आणि टेक्स्चर दोन्ही हॉटेलसारखे येईल आणि तुम्ही म्हणसाल तर तो पदार्थ आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तो उपलब्ध असतो। चला मग सुरू करूया की असा कोणता पदार्थ ज्याने पालक पनीर व्यवस्थित बनेल। त्यासाठी कढईमध्ये अर्धी कढई पाणी चांगले खळखळून उकळून गरम करून घेतले। एक जुडी पालक स्वच्छ साफ केला, धुतला आणि याला व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून घेतला। आता इथे लक्षात राहू द्या, आपल्याला पालक 5 मिनिटं फक्त उकळून घ्यायचा आहे। याला शिजवायचा नाही, कलर बदलेल इथपर्यंत तर बिलकुलच शिजवायचा नाही। 5 मिनिटं शिजल्यानंतर याला आपल्याला काढायचं आहे। तोपर्यंत एका बाउलमध्ये फ्रीजमधले थंड पाणी आणि थोडे आईस क्यूब टाका। आता याच्यामध्ये आपला पालक टाकून घ्यायचा आहे। याने काय होते तर आपल्या पालकाचा जो कलर असतो ना तो हिरवाच राहतो, त्याचा कलर बदलत नाही। त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। थंड झाल्यानंतर ना हा पालक चांगला आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि तो एका मिक्सर जारमध्ये काढायचा आहे। याची आपण प्युरी बनवत आहे। त्याच्यासाठी इथे आपल्याला 10-12 काजू घ्यायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून ह्याची चांगली प्युरी बनवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता की ती ग्रीन कलरची किती छान क्रीमी टेक्स्चरमध्ये प्युरी बनवून तयार झाली। आता मी कांदा टोमॅटो जागेला जो वापरायचा पदार्थ आहे म्हणलेली तो आहे दही। इथे कमी आंबट असलेली अर्धा वाटी दही घ्या, 1 चमचा हळद, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, 1 चमचा किंवा 1.5 चमचा एवढे धने पावडर आणि पनीर मसाला 1 चमचा घेतला। आता याला व्यवस्थित चांगले फेटून घ्यायचे आहे। फेटताना लक्षात राहू द्या की एकसारखी व्यवस्थित फेटल्यानंतर जोपर्यंत याला क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत चांगले व्यवस्थित फेटून घ्या। एकसारख्या हाताने जर फेटली ना तर याला क्रीमी टेक्स्चर खूप छान येते। याचाच वापर आपण आपल्या पालक पनीरमध्ये करणार आहोत, ज्याने आपले पालक पनीर अगदी हॉटेलसारखे बनवून तयार होईल, तेही कांदा टोमॅटो न टाकता। चला मग इथे कढई गरम करायला ठेवू। कढईमध्ये आपल्याला तेल आणि बटर दोन्हीचा वापर करायचा आहे, ज्याच्यामुळे तेल टाकल्याने आपले बटर जळणार नाही। तर 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर एवढे मी टाकून घेतले। याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे चांगले तडतडल्यानंतर सुकी 1 मिरची 2 तुकडे करून टाकून घ्यायची। व्यवस्थित हलवल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकून घ्यायचे। बेसनला हलका ब्राऊन कलर होईपर्यंत चांगले परतून घ्या। चांगले परतल्यानंतर जो आपण दह्याचे मिश्रण करून ठेवलेले होते ते मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे। लक्षात राहू द्या, जेव्हा तुम्ही हे मिश्रण ॲड करता तेव्हा चांगले फास्ट हलवून घ्या, जेणेकरून की आपले बेसन आणि हे मिश्रण दोन्ही एकजीव होईल। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये दह्याचा वापर केल्यामुळे दही आता इथे तेल सोडायला चालू करते। त्याच्यामुळे व्यवस्थित एकसारखे हलवून घ्या। हे व्यवस्थित तेल सुटायला चालू झाले की याच्यामध्ये जी आपण पालकची प्युरी बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड करायची आहे। आता एकसारखे एकदम मिक्स करून घ्या, ज्यामुळे आपला मसाला आणि पालक दोन्ही एकजीव छान प्रकारे होईल। तर इथे तुम्ही आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर करा किंवा थंड केला तरीही चालेल। फक्त तुम्हाला जेवढे पालक पनीर जेवढी टेक्स्चर हवे आहे तेवढे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिक्स झाल्यानंतर थोडी साखर टाका, ज्याने की आपल्या भाजीचा बॅलन्स व्यवस्थित करेल। भाजी उकळत आहे तोपर्यंत एका गॅसवर पॅनवरती थोडे तेल टाका। तेल पसरून घ्या आणि याच्यावरती पनीर ठेवा। आता पनीर मी इथे दोघांची बनवत आहे, त्यामुळे क्वांटिटी कमी घेतली आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पनीर घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी इथे थोडीशी हळदी पावडर आणि लाल मिर्च पावडर टाकून घेतलेली आहे, ज्याने की आपले पनीर फ्राय करताना त्याचा फ्लेवर आणि जो कलर आहे तो खूप छान येईल। याला दोन्ही साईडनी हलका ब्राऊन होईपर्यंत चांगलं शेकून घ्यायचे आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकल्यानंतर एका चिमट्याच्या साहाय्याने पकडा आणि त्याच्या साईड पण थोड्या थोड्या शेकून घ्या। शेकून घेतल्यानं साईड म्हणजे पनीर पूर्णतः फ्राय झाले असे होते। आता याला एका डिशवरती काढून घेऊया। आता माझे इथे पनीर खूप गरम आहे, त्याच्यामुळे एका सुरीच्या साहाय्याने मी याला कट करून घेत आहे। हात लावलेला नाही, गरम असल्यामुळे तुम्हाला जसे पाहिजे त्या आकारामध्ये याचे क्यूब तुम्ही कट करून घेऊ शकता। मी आता अशा आकारामध्ये याचे क्यूब कट करून घेतलेले आहेत। आता इथे सगळे क्यूब कट करून झालेले आहेत। आता इथे आपलं पालक पनीर छान उकळले आहे, ह्याला एकजीव एकदा करून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरते अगोदर मीठ टाकून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ टाकून घ्या। मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये आपले पनीर टाकून घ्या। याला व्यवस्थित एकदा हलवून घ्या। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याला आणखी 2 मिनिटं असेच उकळी द्या, कारण आपले पनीर जे आहे ते पालकामध्ये व्यवस्थित शिजले गेले पाहिजे।
आता ही जी मी टाकलेले तुम्ही रेड जी आहे ना, तुम्ही पाहताय ना, ही जी आपण पनीर फ्राय केली होती त्याची जी तेल होती ना, ती तेल मी याच्यावरून टाकून घेतली. तसेच दुधाची साई मिक्सरला फिरवून क्रीम म्हणून याच्यात वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता सगळे घरगुती साहित्य बनवून तयार झालेले अगदी हॉटेलसारखे कसे वाटले कमेंट्सद्वारे नक्की सांगा.